एक धक्कादायक बातमी आहे। विदर्भात आणखी 2 वाघ मृतावस्थेमध्ये आढळलेले आहेत। गेल्या 22 दिवसांमध्ये तब्बल 11 वाघांचा मृत्यू झालाय। उपासमार रेल्वे आणि रस्ते अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येते। तर विदर्भामध्ये आणखी 2 वाघ मृतावस्थेमध्ये आढळलेले आहेत। गेल्या 22 दिवसांमध्ये 11 वाघांचा मृत्यू झालाय। उपासमार रेल्वे आणि रस्ते अपघातांमध्ये हे मृत्यू झाल्याचं समोर येत आहे। त्यामुळे वाघांच्या मृत्यूला नेमकं जबाबदार कोण असा सवालही सर्व स्तरातून उपस्थित केला जातो। विदर्भात आणखी 2 वाघ हे मृतावस्थेमध्ये आढळलेले आहेत। राज्यात वाघांच्या मृत्यूदरात झपाट्यानं वाढ होतीये। 2 वाघांच्या मृत्यूच्या घटना सुद्धा त्यातच आता उघडकीस आलेल्या आहेत। राज्यात पहिल्यांदाच नवीन वर्षाच्या पहिल्या 22 दिवसांमध्ये 11 वाघ हे मृत्युमुखी पडलेले आहेत। दरम्यान यामध्ये किती जणांची शिकार झालेली आहे, किती आकडेवारी ही उपासमार रेल्वे आणि रस्ते अपघातातली आहे, हे सुद्धा समोर येणं तितकंच गरजेचं आहे। संजय तिवारी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। संजय, 2 वाघांचा मृत्यू झाल्याचं समजतंय विदर्भामध्ये। मुख्य म्हणजे त्यांचं कारण काय, आणि दुसरीकडे व्याघ्र संवर्धनापेक्षा पर्यटनाला जास्त महत्त्व दिलं असल्याचं सुद्धा अनेक स्तरातनं टीका केली जाते। नेमकी यामागची कारणं काय आहेत? अगदी बरोबर। ज्याचं महत्त्वाचं म्हणजे की व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांचं संवर्धन संरक्षण हेच महत्त्वाचं लक्ष मानलं गेलेलं आहे, पण आपल्याकडे ते होताना दिसत नाही अशी कित्येक सेवानिवृत्त वन अधिकारी आणि वन्य पर्यावरण प्रेमींची तक्रार आहे। अशाच घटना ज्या घडल्या आहेत नवीन वर्षामध्ये, आपल्याला माहिती आहे 22 दिवसामध्ये तब्बल 11 वाघांचे मृत्यू उघडकीस आलेले आहेत आणि यामध्ये बुधवारी 2 वाघांचा सुद्धा समावेश आहे। वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर क्षेत्रामध्ये समुद्रपूर गिरड महामार्गावरती वाघाच्या बछड्याचा मृत्यू झालेला आहे। हा 4 महिन्याचा मादी बछडा होता असं म्हटलं जातं आणि अज्ञात वाहनाच्या धडकीने मृत्यू झालाय। आणि याशिवाय आपल्याला माहिती आहे की याच्या आधी सुद्धा बल्लारपूर रेल्वे लाईन जी बिलासपूर झोन मध्ये येते, तिथे सुद्धा रेल्वे खाली येऊन एका वाघाचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलं होतं। याशिवाय अन्य कारणं म्हणजे शिकार असेल किंवा त्यानंतर उपासमार असेल किंवा काही संशयास्पद कारणं सुद्धा आहेत ज्यामुळे वाघांचे मृत्यू समोर आलेले आहे। त्यामुळे वन विभागाला आपल्या या मुख्य हेतूकडे लक्ष देणं आता फार गरजेचं झालेलं आहे असं वन्यप्रेमींचं म्हणणं आहे आणि त्या दिशेनं तातडीनं पावलं राज्य सरकारनं उचलावीत अशी मागणी करण्यात येत आहे। निश्चित, आणि ही आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे आणि वाघांचा मृत्यूला नेमकं जबाबदार कोण याचं उत्तर सुद्धा दिलं पाहिजे। संजय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। महाराष्ट्रामध्ये वाघ का मरतायत? 2 जानेवारीला ब्रह्मपुरी वन विभागामध्ये लाडपुरी शिवारात नाल्याजवळ वाघाचा मृतदेह आढळला। 6 जानेवारीला भंडाऱ्यामधील तुमसर वन विभागामध्ये पाचरा या ठिकाणी वाघाचे 3 तुकडे करून फेकून देण्यात आले। पांढरकवडा वन विभागातील उकणी कोळसा खाण परिसरात वाघाचा कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळला। 8 जानेवारीला पुढच्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील देवलापार वन विभागात बछड्याचा मृतदेह आढळून आला। ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील मूल बफर क्षेत्रामध्ये वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह आढळला। 14 जानेवारीला गोंदिया वन विभागातील कोहका भानपूर परिसरात वाघाचा मृतदेह आढळला। पुढच्याच दिवशी 15 जानेवारीला नागपूर जिल्ह्यातील देवलापार वन विभागात नवेगावजवळ बछड्याचा मृतदेह आढळला। 19 जानेवारीला बल्लारशाह गोंदिया रेल्वे मार्गावर सिंदेवाही आलेवाही जवळ रेल्वेच्या धडकेत एका वाघाचा मृत्यू झाला।